आयोजित भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. कोणतीही स्पर्धा म्हटली की त्याच्यामध्ये त्याचं नियोजन असतं. ते नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. ते संदेश वाडकर यांचं मी आपले प्रमुख अतिथी माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा, त्यांचा सन्मान करावा. हॅलो, आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी चारही संघांना मी विनंती करतो, आपण स्टेजच्या समोर या. चारही संघ आपण लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण इथे सुरू करणार आहोत. आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभ इथे सुरुवात करतो. मी प्रथम या अंतिम सामन्यातील कोणाशी असते ते माहित आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर दसपटी चिपळूण संघाचा उत्कृष्ट ज्याने खेळ केला होता. अंतिम सामन्यातील सामनावीर शुभम, उत्कृष्ट असा हा चढाईपटू कोपरा रक्षक दसपटी संघाचा सामनावीर या सामन्यातील मी विनंती करतो श्री मंदारजी मयेकर व लीलाधर भडकमकर यांच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात येते. या अंतिम सामन्याचा सामनावीर शुभम कदम, एक उत्कृष्ट कोपरा रक्षक चढाईपटू, चांगली मॅच त्याने टर्न केली होती, परंतु काहीच गुणांनी पराभव स्वीकारला लागला दसपटी संघाला. त्यानंतर चतुर्थ क्रमांकासाठी पात्र ठरला होता. मी विनंती करतो श्री राजनजी फाळके व संकेत मयेकर आपण व्यासपीठावरती यायचंय. रोख रक्कम 10,000 व चषक. चतुर्थ क्रमांकासाठी पात्र ठरला होता जैन जाबा भाटीमिरा संघ. चला स्टेजवरती यायचंय. रोख रक्कम 10,000 व अशोकजी मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा चषक येथे पुरस्कृत केला आहे. मी विनंती करतो राजनजी फाळके व संकेत मयेकर यांना. धन्यवाद. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरला होता तो संघ महापुरुष रत्नागिरी. रोख रक्कम 15,000 व चषक. मी विनंती करतो ऍडव्होकेट दीपक पटवर्धन साहेब तसेच राजेजी मयेकर यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम इथे देण्यात येते. तृतीय क्रमांकाचा मार्कंडी सरला होता तो महापुरुष रत्नागिरी. मी विनंती करतो महापुरुष संघ चला. त्यानंतर आपण इथे वैयक्तिक चषक इथे देणार आहोत.
यानंतर आपण पुढील चषक वैयक्तिक चषक माननीय नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष अशोकजी मयेकर व बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेसाठी या पूर्ण 3 दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाईपट्टू आपण निवडलाय आणि मी विनंती करतो संकेत चौंडे विवेक सुर्वे यांना की आपण पुढे यायचंय आणि या चषकाचा मानकरी ठरतोय गजानन संघर्ष दापोली संघाचा आविष्कार साळवी जर्सी क्रमांक 7 उत्कृष्ट चढाईपटू मी विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय आविष्कार साळवी श्री विवेकजी सुर्वे व संकेतजी चौंडे यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात येते त्यानंतर उत्कृष्ट पकडपटू या स्पर्धेतील उत्कृष्ट टॅकल आपल्याला पाहायला मिळाले होते सर्व खेळाडूकडून परंतु मी विनंती करतो मान्यवर श्री दादा दळी भाई जटार आपण पुढे यायचंय आणि या चषकाचा मानकरी ठरतोय दसपट्टी संघाचा आकाश शिंदे आकाश व निलेश असं नाव त्याचं म्हणण्यात येतं मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय उत्कृष्ट पकडपट्टू त्यानंतर जी वैयक्तिक इथे पारितोषिक आली होती रोख रक्कम सरदारजी मी विनंती करतो नक्कीच नक्कीच रोहन ओके 1500 रुपयाची धनराशी सन्माननीय रमजान भाई यांनी त्यांना पुरस्कृत केले प्लीज जोरदार टाळ्या होऊ दे रोहन ओकेसाठी उत्कृष्ट चढाई केली तदनंतर नईम चौगुले 500 रुपये शुभम कदम 500 रुपये ऋतिक कदम 500 रुपये प्लीज वेलकम या सर्व पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केले आदरणीय आमचे रमजान भाई थँक्यू सो मच प्लीज या रमजान भाई हे सर्व रोख रक्कम त्यांनी स्पॉन्सर केले त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत गजानन संघर्ष ऋतिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे आपण त्यानंतर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू 3 दिवस चाललेले या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असे चढाईपट्टू पकडपट्टू इथे पाहायला मिळाले त्याचा स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू यात निवडण्यात आलाय आणि बावन हसनकर यांना आपण पुढे यायचंय आणि या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू दापोली संघाचा गजानन संघर्ष दापोली संघाचा रोहन उके उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड कोपरा रक्षक चांगल्या चढाई आपल्याला पाहायला मिळाल्या या खेळाडूकडून रोहन उके याला सन्मानित करण्यात येते श्री उमेशजी देसाई बावन हसनकर यांच्या हस्ते चषक देऊन त्यानंतर रोख रक्कम 25,000 व चषक माननीय अशोकजी मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला होता तो 10 क्रीडा मंडळ चिपळूण मी विनंती करतो सर्व संघांना आपण व्यासपीठावरती यायचं रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक मी विनंती करतो आदरणीय माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते हा चषक व रोख रक्कम देऊन 10 संघाला इथे गौरवण्यात येतोय भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा मी विनंती करतो अशोकजी मयेकर यांना देखील यांच्या हस्ते देखील हा चषक इथे देण्यात येतोय मी विनंती करतो या क्रीडांगणासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली परशुराम मारुती गुरव सुभाष वेद्रे व संतोष शितप आपण पुढे यायचंय आपल्या
या मंडळाकडून सन्मान करण्यात येतो. शुभाजी शितप, संतोष शितप, सुभाष वेदरे आणि परशुराम उर्फ मारुती गुरव, त्या तिन्ही आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते या तीन ज्या गेले स्पर्धा डिक्लेअर झाल्यापासून या क्रीडांगणाची मेहनत, पहिलं आपण मातीचं क्रीडांगण केलं होतं, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे परत एकदा आम्हाला वाळूचं क्रीडांगण तयार करण्यासाठी करावी लागली आणि स्पर्धा इथे संपन्न करावी लागली. हे तीन आमचे शिलेदार परशुराम उर्फ मारुती गुरव, सुभाष वेदरे, संतोष शितप यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. पुष्पगुच्छ या तिन्ही आलेले, तिघे जण आलेले, तिघांनाही द्या एकत्र. माजी नगराध्यक्ष मान्य श्री अशोकजी मयेकर तसेच माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा आणि या प्रथम परशुराम उर्फ मारुती गुरव यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते. ही क्रीडांगणाची मेहनत आपल्याला जी पाहायला मिळते. त्यानंतर आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांचा सुभाष वेदरे, त्यानंतर संतोषजी शितप, बाळासाहेब माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच या स्पर्धेतील अंतिम विजेता रोख रक्कम 51,000 व चषक, तर चषकाचा मानकरी ठरतोय गजानन संघर्ष दापोली. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. मी विनंती करतो आदरणीय निलेशजी राणेसाहेब, कुडाळ विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थित. बक्षीस वितरण इथे सुरू होतंय. माननीय अशोकजी मयेकर व बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपा पुरस्कृत जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आणि अंतिम विजेता गजानन संघर्ष केळशी, रमजानभाई शेख, अजिंक्यजी धुंदूर, मान्यवर तर तसेच आपण इथे ज्यांच्या कोणत्या शुभेच्छा राहिल्यात, इथे लाईट व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, तसेच लाईव्ह स्पोर्ट रत्नागिरी आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि कोणाचा नजर चुकीने सत्कार सोहळा राहून गेला असेल तर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम आता आजचा संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर विशेष आभार आमच्यासाठी मदत केलेले राजा देसाई आणि सरदार शेख यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी कॉमेंट्री म्हणून लाभलेले